गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण सरत्या आर्थिक वर्षाचा शेअर मार्केटच्या दृष्टिकोनातून आढावा घेणार आहोत. आर्थिक वर्ष 23-24 संपलेला आहे आणि त्या 23-24 आर्थिक वर्षामध्ये कोणत्या सेक्टरचा काय परफॉर्मन्स आहे, काय नवीन आपल्याला पाहायला मिळालेलं आहे ते आपण बघूया. मोठी जर का विचार केला तर BSE सेन्सेक्स हे एप्रिल 23च्या पहिल्या आठवड्यात एकूण 60,037 पॉईंट्सवर होतं. ते 31 मार्च 24 रोजी 73,651 पॉईंट्सनी क्लोज झालं. म्हणजे BSE सेन्सेक्स हे 24.75% अप्रिशिएट झालेलं आहे. त्याच्यानंतर निफ्टी 50 हे 23 एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये 17,381 पॉईंट्सवर होतं. ते 31 मार्चला जेव्हा क्लोज झालं आपलं या वर्षीचा लास्ट ट्रेडिंग सेशनला जेव्हा निफ्टी 50 क्लोज झाला त्यावेळेस तो होता 22,326 पॉईंट्सला. म्हणजे इथे पण 28.43% अप्रिशिएशन मिळालेलं आहे. आणि मिड कॅप सेक्टर ची ऍव्हरेज राईज 63% आहे. स्मॉल कॅप सेक्टरची ऍव्हरेज राईज 60% आहे. म्हणजे साधारण 24% ते 63% एवढं आपल्याला रिटर्न्स मार्केटनी सरते 23-24 या वर्षामध्ये दिला. तुम्ही आता विचार करा, मार्केट शिकणं का जरुरी आहे, कोणत्या स्कीम मध्ये, कोणत्या गव्हर्नमेंट स्कीम मध्ये, कोणत्या बँकेमध्ये, कोणत्या पोस्ट ऑफिस मध्ये, कोणत्या म्युच्युअल फंड मध्ये एवढे रिटर्न्स मिळू शकतात. हाच माझा या सगळ्या व्हिडिओ सिरीजचा रेकॉर्ड करण्याचा व प्रसारित करण्याचा हेतू आहे की आपण हे शिकणं खूप गरजेचं आहे. या शिकल्यामुळे आपण इन्फ्लेशनला किंवा चलनवाढ ज्याला आपण म्हणता येईल मराठीमध्ये त्याला आपण बीट करत असतो आणि आपलं लिव्हिंग स्टँडर्ड, क्वालिटी ऑफ लिव्हिंग हे आपण भविष्यामध्ये देखील याच दर्जाचं राखू ज्या दर्जात आज आपण राहत आहोत. यासाठी हे शिकणं गरजेचं आहे. आता आपण पाहूया की सरकारचे काही धोरणं असतात, सरकार काही एका दिशेने आपल्याला इंडिकेट करत असतं. त्यानुसार कोणते सेक्टर्स, आता ज्याला आपण सनराइज सेक्टर म्हणतो, की भविष्यात हे सेक्टर्स नावारूपाला येणारे आहेत. भविष्यात या सेक्टरमध्ये ग्रोथ आहे. सृष्टीचा नियम आहे, नवीन गोष्टी येत असतात, जुन्या गोष्टी कालबाह्य होत असतात. त्या न्यायाने जे नवीन गोष्टी येणार आहेत त्याचा काही आपण थोडक्यात आढावा घेऊया. नवीन गोष्टीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग येणार आहेत. याच्यामध्ये रिपिटेटिव्ह जॉब्सला मशीन रिप्लेस करेल आणि जे काही डेटाबेस अनालिसिस आहे ते देखील फास्ट होणार आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटचा फार मोठा पुश आहे सोलर आणि ग्रीन एनर्जीला. सोलर आणि ग्रीन एनर्जी हे चांगलं तर असतंच, शिवाय आपलं इंटरनॅशनल ऑब्लिगेशन आहे की आपण कार्बन फुटप्रिंट कमी करणार आहोत. त्यामुळे देखील गव्हर्नमेंटचा हे पुश आहे याला, सोलर आणि ग्रीन एनर्जीला. त्याच्यानंतर प्रत्येक क्षेत्रामध्ये ऑटोमेशन येत आहे, रोबोटिक्स येत आहे. आता तर मेडिकल फील्ड मध्ये देखील ऑपरेशन रोबोट्स करत आहेत. ते देखील टेक्नॉलॉजी टियर 2 टियर 3 शहरापर्यंत आलेली आहे. त्याच्यानंतर मोठमोठे पॉवर प्लांट्स देखील आता सोलार व्हायला लागलेले आहेत. त्याला रिन्युएबल एनर्जी सेक्टर म्हणतो आपण, जेणेकरून फॉसिल फ्युएल जसे थर्मल पॉवर प्लांट्स आहेत तिथे हे रिप्लेस होत आहेत. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक पॅसेंजर व्हेकल्स हा देखील एक सनराइज सेक्टर आहे. इलेक्ट्रिक व्हेकल म्हणले की आपण स्कूटर समजतो, मोटरसायकल समजतो किंवा कार समजतो, तर आता मोठमोठ्या बसेस देखील आता इलेक्ट्रिक वर येत आहेत. त्याच्यानंतर टुरिझम इंडस्ट्रीला देखील गव्हर्नमेंटचा मोठा पुश आहे. फॉर एक्झाम्पल आपण लक्षद्वीप आयलंड, अंदमान आणि लक्षद्वीप आयलंडला स्वतः पंतप्रधान मोदी साहेब गेले होते. तिथं त्यांनी काही फोटो शेअर केले. त्याच्यानंतर द्वारकाला स्कुबा डायव्हिंग करून द्वारका म्हणजे समुद्रात बुडलेली द्वारका दाखवायचा प्रयत्न केला. हे इनडायरेक्ट टुरिझम इंडस्ट्रीला बूस्ट आहे. टुरिझम इंडस्ट्रीचा बूस्ट इथून पुढे विकास होणार आहे, कारण की कोविड पूर्णपणे संपलेला आहे आणि कोविड संपलेला असल्यामुळे आता अर्थव्यवस्था बऱ्यापैकी काय म्हणतात पूर्णपणे सक्षमपणे रोलवर आलेली आहे. त्याच्यानंतर मेक इन इंडिया हे जे या शासनाचं ड्रीम धोरण आहे त्याच्यामध्ये डिफेन्सला देखील मेक इन इंडिया मध्ये त्यांनी सामील केलेलं आहे. त्याच्यामुळे डिफेन्स इंडस्ट्री देखील आता एक सनराइज सेक्टर आहे. डिफेन्स इंडस्ट्रीमध्ये इतक्या दिवस प्रायव्हेट सेक्टरला एंट्री नव्हती, आता प्रायव्हेट सेक्टर पण डिफेन्स इंडस्ट्रीमध्ये येत आहे. तर हे सगळे इथून पुढचे भविष्यातले सनराइज सेक्टर्स ज्याला म्हणता येईल ते असे आहेत. आता गव्हर्नमेंटचा एक असा व्ह्यू आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचा
की सरकारी कंपनी म्हणजे लिथार्जी, एफिशियन्सी नाही किंवा लॉस मेकिंगच कंपनी असू शकेल. तर याच्यातनं ते या सगळ्या जे काय निगेटिव्ह अस्पेक्ट्स आहेत याच्यातनं सरकारी कंपन्यांना ते बाहेर काढत आहेत आणि त्यांना देखील खासगी कंपनीच्या तुलनेमध्ये कॉम्पिट करण्यासाठी सक्षम करत आहेत. तसं त्यांना ऑपरेशनल फ्रीडम आणि ऑर्डर्स, सरकारी ऑर्डर्स देखील त्यांना देण्यास प्रेफरन्स आहे. त्यामुळे काही सरकारी कंपन्या यांचे जे काय बॅलन्स शीट्स आपण पाहिल्या गेल्या 2 वर्षाच्या आणि त्यांच्या कम्पेअर केल्या गेल्या 10 वर्षामध्ये, तर तगड्या बॅलन्स शीटमुळे ते देखील शेअर मार्केटमध्ये अप्रिशिएट होत आहे. काही नाव घ्यायचं झालं तर भारत हेवी इलेक्ट्रिकल्सला भरपूर ऑर्डर्स आहेत सध्या. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन HPCL उदाहरण दाखवत त्यांचे बॅलन्स शीट्स तगड्या आहेत, त्यांचं डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन देखील तगडं आहे. रुरल इलेक्ट्रिफिकेशन, कोल इंडिया आणि PFC पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन हे इलेक्ट्रिसिटी सेक्टरमध्ये तगडे आहेत. डिफेन्स सेक्टरमध्ये मेक इन इंडिया पुश असल्यामुळे हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड ही कंपनी देखील सध्या बाळशाट धरत आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स मध्ये देखील ऑटोमेशनचे गोष्टी असल्यामुळे भारत इलेक्ट्रॉनिक्स मध्ये देखील सध्या वाढ होताना दिसत आहे. आणि खासगी क्षेत्रामध्ये इन्फ्रा पुश असल्यामुळे एक जस्ट नाव घ्यायचं म्हणून L&Tचं देखील नाव घेता येईल की त्यांना देखील भरपूर त्यांची ऑर्डर बुक फुल आहे. येत्या 5 वर्षाची या सबवरील सगळ्या कंपन्यांची ऑर्डर बुक फुल आहे. 5 वर्ष त्यांना बिलकुल व्यवस्थित काम करायची संधी आहे. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी, या सगळ्या कंपन्या देखील यांचे शेअर्स देखील वधारणार आहेत आणि यांचे डिव्हिडंड देखील चांगले मिळणार आहेत. आता 23-24 तर संपला, आता 24-25 मध्ये काय वाढून ठेवलेलं आहे. 24-25 मध्ये आपल्याला सगळ्यात जास्त डिपेंड राहील की 4 जून 24 ला निकाल काय लागतात. जर का निकाल या सध्याच्या शासनाच्या फेवर मध्ये लागले तर हेच सगळे धोरण अधिक आक्रमकतेने पुढे येईल असं साहजिकच आहे. त्याच्यामध्ये पब्लिक सेक्टर युनिटचे स्टॉक्स एकदम जोराने पुन्हा परफॉर्म करतील, अप्रिशिएट होतील. त्याच्यानंतर इन्फ्रा पुश, ज्याला आपण रोड, रेल, वॉटरवेज, एअर ट्रान्सपोर्ट याला देखील मोठा इन्फ्रा पुश मिळणार आहे. टुरिझम इंडस्ट्रीला देखील मोठ्या प्रमाणात बूस्ट मिळणार आहे. मेक इन इंडियाचे जे काही ऍक्टिव्हिटीज आहेत, फॉर एक्झाम्पल मेक इन इंडिया मध्ये सध्या मोबाईल फोन बनवण्यासाठी भारताचं डेस्टिनेशन भारत हे बऱ्यापैकी स्थिरावलेलं आहे. त्यामुळे तिथे देखील मोठ्या प्रकारे पुश मिळणार आहे. मॅन्युफॅक्चरिंग, MSME या सगळ्या गोष्टी देखील जोरात राहणार आहेत. त्याच्यानंतर सगळ्यात मोठी सध्या प्रायव्हेट सेक्टर मधली बस आहे ती आहे टाटा सन्सची लिस्टिंग. RBIचे काही गाईडलाईन्स बदलल्यामुळे टाटा सन्सला लिस्ट होणं गरजेचं आहे असं आता सध्या चर्चा आहे. टाटा सन्स जर का लिस्ट झाली तर ती सगळ्यात मोठी कंपनी राहणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी येत्या भविष्यामध्ये 23-24 मध्ये आपण पाहू शकतो. त्याच्यानंतर महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर सलग दुसऱ्या वर्षी रेडी रेकनर रेट्स मध्ये काही बदल नाहीये. त्यामुळे फ्लॅटचे भाव स्थिर राहणार आहेत. त्यामुळे घर घेणं देखील आता प्रेडिक्टेबल राहील. रेट चेंज मध्ये फारशामध्ये काही दिसणार नाही. त्याच्यानंतर घरांची डिमांड देखील वाढत आहे. त्याच्यामध्ये थोडासा चेंज असा झालेला आहे की वर्क फ्रॉम होम कल्चर साठी सुटेबल घर असावं. एखादी रूम ऑफिस कम बेडरूम म्हणा किंवा ऑफिस कम लिव्हिंग रूम म्हणा असं वापरता येणार आहोत असं काही डिमांड आहे. त्याच्यानंतर रूफटॉप सोलरला जो काही गव्हर्नमेंटचा पुश आहे त्याच्यामुळे रूफटॉप सोलर फीचर्स असलेल्या देखील घरांना मागणी वाढत आहे. अशा 2-3 दिवसात घडलेली घटना म्हणजे सोन्याचे भाव देखील 70,000 पार गेलेले आहे. ते प्रथमच 70,000च्या पार गेलेले आहेत. त्याच्यानंतर जे काय आता युनियन बजेट येईल जुलै 24 ला, नवीन सरकार जे काय देईल ते नवीन सरकार जे युनियन बजेट जे काय आपल्याला त्याच्यात जे काही पॉलिसी डिसिजन्स कळतील त्याच्यानुसारच आपल्याला आता पुढचं वर्ष कसं राहणार आहे हे ते आपल्याला जाहीर होणार आहे. तर हे सगळ्या गोष्टी पुढे वाढून ठेवलेल्या आहेत. याच्यानुसार मार्केट सध्या रेंज बाउंड आहे, म्हणजे एकाच रेंज मध्ये सध्या कमी जास्त 1% इकडे तिकडे फिरत आहे. त्यामुळे हे सगळं आता वाट पहा, हे धोरण असं करण्याशिवाय, हे धोरण अंगीकारल्याशिवाय आपल्याला काही पर्याय नाही. तर आपण वाट पाहूया. आणि मिड कॅप आणि स्मॉल कॅप सेक्टरने जे काही 60% प्लस रिटर्न दिलेले आहेत त्याचा एक कॅव्हिएट आहे की हे सेक्टर रिटर्न तर निश्चित देतं पण याची व्हॉलॅटिलिटी खूप असते. भावाचं चढणं आणि भावाचं पडणं हे देखील फार स्टीप असतं. त्याच्यासाठी थोडंसं जागरूक राहणं गरजेचं आहे. या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करणं, या कंपन्या सहसा कोणाला माहित नसतात. स्मॉल कॅप कंपन्या तर निश्चित माहित नसतात. तर याच्यामध्ये मग ट्रॅप मिळायची शक्यता असते. ऑपरेटर ड्रिव्हन गोष्टी व्हायची शक्यता असते.
तर जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते एकदम इन्फॉर्म्ड घ्यायचे आहेत, काळजीपूर्वक घ्यायचे आहेत आणि मगच इन्व्हेस्टिंगची जर्नी आपल्याला कंटिन्यू करायची आहे. तर हे सगळं आता नवीन आर्थिक वर्षाचा हा पहिला दिवस आहे. तर आपल्या सर्वांना नवीन आर्थिक वर्षाच्या शुभेच्छा. कीप इन्व्हेस्टिंग. थँक यू. गुड डे.